ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। वाशिम जिल्ह्यामधील मंगरुळपीर तालुक्यामध्ये पावसाची सरकारी आकडेवारी समाधानकारक असली तरी प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये बिघडत चित्र आहे। कवठळ महसूल मंडळामध्ये 91% पावसाची नोंद झाली असली तरी कोठारी परिसरात अत्यल्प पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। कमी पावसामुळे शेतात पेरलेलं सोयाबीन अनेक ठिकाणी उगवलंच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे ते स्प्रिंकलरसह इतर साधनांच्या मदतीने पिकं वाचवण्याचा प्रयत्न करतायत, पण अशा शेतकऱ्यांची संख्या खूप कमी आहे। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी किशोर गोमासे यांनी। यावर्षी जो पाऊस पडायला सुरुवात झाली ती अगोदरच उशिरा झाली आणि त्यातल्या त्यात पाऊस जरी उशिरा पडायला लागला असेल, मात्र असं जरी असलं तरी शेतकऱ्यांनी काही भागामध्ये ज्या काही पेरण्या केल्या त्या उलटल्याचं दिसत आहे। काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवल्याचं दिसत आहे। मी मंगरुळपीर तालुक्यातील जे कवठळ महसूल मंडळ आहे त्या मंडळातील कोठारी परिसरामध्ये हे जे काही आपण शेत पाहतोय, या शेतामध्ये या शेतकऱ्यांनी सोयाबीनची 12 दिवसा अगोदर पेरणी केली होती आणि त्यानंतर या सोयाबीनवर म्हणजे पेरल्यानंतर चांगला पाऊस आलाच नाही। त्यामुळे बघा या शेतीमध्ये काहीच नाही। आता हा जो भाग आहे, या भागामध्ये आणि सोयाबीन प्रत्यक्ष टाकली मात्र काहीच नाही, कुठं कुठंच काही अंकुर उगवल्याचं दिसत आहे। त्याचं कारण असं आहे की पाऊसच चांगला दमदार पडला नाही। जर पाऊस पडला असता तर हे सोयाबीन पूर्णतः निघालं असतं, मात्र पावसाअभावी या शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट आलंय। प्रत्यक्षात प्रशासनाचे आकडे सांगतायत की जो काही या मंडळामध्ये महसूल मंडळामध्ये पाऊस पडला तो 91% आहे, म्हणजे आतापर्यंत जुलैच्या या आजपर्यंत जो म्हणतोय तोपर्यंत। मात्र प्रत्यक्षात जर असं असतं केवळ 9% तूट दाखवलेली आहे दरवर्षीच्या सरासरीपेक्षा। मात्र असं जरी असलं तरी प्रत्यक्षात कोणत्याही धरणाला, तलावाला, विहिरीला पाणी नाही आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना ही जी काही पिकं जगवायची आहे ती जगवणं शक्य नाही। माझ्या समोर या कोठारी परिसरातील शेतकरी, आपण त्यांना विचारू, कारण त्यांना दुबार पेरणीचं संकट आलं त्यांच्यावर, त्यांना पुन्हा पेरावं लागणार आहे। तर सांगाल काय झालं? आम्ही 26-27 ला आमच्या शेतामध्ये पेरणी केली। आता थांबून किती थांबायचं? त्यामुळे आम्ही पाऊस येईल या आशेने पेरणी केली। परंतु पाऊस प्रशासन म्हणते तशा प्रकारचा पाऊस इथं झालेलाच नाही। आमची विहीर कोरडी आहे, पेरलेलं उगवलं नाही। आता आमच्यावर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे। आता आम्ही करून काय करायचं? कसं जीवन जगायचं? आणि त्यासाठी प्रशासनानं आमच्यावर काही मेहरबानी करून आमच्यासाठी काहीतरी मदत करून आम्हाला बियाणे म्हणा काही जे काय होईल प्रशासनाची मदत, ती मदत करण्याची आम्ही आशा करत आहोत। शेतकऱ्यांना आशा आहे की हे जे काही संकट ओढवलं या संकटातून त्यांनी बाहेर काढावं, हे जे काही सरकार आहे यांनी लक्ष घालावं। कारण पावसाचे सरकारी आकडे वेगळे सांगतायत काहीतरी आणि प्रत्यक्षात पाऊस कसा आहे हे शेतकऱ्यांच्या तोंडून आपण ऐकू। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रथमेश शिंगळेसह किशोर गोमासे, न्यूज 18 मराठी, कोठारी, वाशिम। राज्यभरात मुसळधार पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। आज पावसानं उसंत घेतली असली तरी पुणे मुंबई जुन्या महामार्गावर खोपोली एक्झिटच्या बायपास रोडवर मोठी दरड कोसळलेली आहे। यामुळे खोपोलीकडे जाणारी एक लाईनवर मोठ्या प्रमाणामध्ये माती आली आणि एक लेन बंद पडली आहे। या घटनेकडे संबंधित यंत्रणांनी तात्काळ लक्ष देऊन रस्त्यावरची दरड हटवावी अशी मागणी वाहन चालकांनी केली।